एकदा भगवान शिव कैलाश पर्वतावर विराजमान होते. तेव्हा माता पार्वती त्यांच्याजवळ आल्या. त्यांनी हात जोडून प्रार्थना केली, प्रभू, माझे 2 प्रश्न आहेत. कृपा करा आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन माझे मन पूर्णपणे संतुष्ट करा. भगवान शिव म्हणाले, पार्वती, ठीक आहे, तुझे दोन्ही प्रश्न सांग. मी त्यांची उत्तरे देऊन तुला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे. मंगलसूत्रात कोणते मोती घातल्याने वैवाहिक जीवन दुःखद बनते आणि पती रोगग्रस्त होतो? माझा दुसरा प्रश्न आहे, माणूस आपले नशीब कसे बदलू शकतो? भगवान शिव म्हणाले, पार्वती, तुझे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. मी या प्रश्नांची उत्तरे कथेच्या माध्यमातून देईन, जेणेकरून तुला दोन्ही प्रश्नांची उत्तरे नीट समजतील. ही कथा पूर्णपणे आणि लक्ष देऊन ऐक, कारण अर्धवट ऐकल्याने ज्ञान अपूर्ण राहते आणि ते काही कामाचे ठरत नाही. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, मी वचन देते की मी ही कथा पूर्णपणे आणि मनापासून ऐकेन. कृपा करून कथा सुरू करा. भगवान शिव म्हणाले, पार्वती, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी संतांच्या रूपात भ्रमण करत होते. तेव्हा रस्त्यावर एक माणूस आपल्या पत्नीसोबत बसून रडत होता. ते त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही कोण आहात आणि या निर्जन जंगलात का रडत आहात? महाराज, मी जवळच्या गावातील एक दुर्दैवी व्यापारी आहे. मी जे काही करतो ते बिघडते. या चक्रात सापडून मी माझ्या पत्नीचे दागिने विकले. माझ्या कुटुंबालाही मी दिले आणि आता माझे घरी घाण पडले आहे. मला वाटते की मी काही कामाचा नाही. माझे नशीबच खराब आहे. भगवान शिव म्हणाले, पार्वती, या माणसाची गोष्ट ऐकून विष्णू म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले की तुमचे नशीब खराब आहे? तुमच्या नशिबात काय खराबी आहे? मग तो माणूस बोलू लागला, महाराज, आधी मी शेती करायचो, पण त्यात दरवर्षी तोटा होत असे. कधी दुष्काळ पडत असे तर कधी जास्त पावसामुळे पीक वाया जात असे. यामुळे त्रासून मी व्यापार करण्याचा निश्चय केला. त्यामुळे मी पत्नीचे दागिने विकून व्यापार सुरू केला. व्यापार चालला नाही. सुरुवातीला कुटुंबियांनी माझा साथ दिला, पण जसजसा तोटा होऊ लागला तसंच कुटुंबीय माझ्यापासून दूर गेले. महाराज, मी हे सगळे माझ्या कुटुंबासाठीच करत होतो, पण आता ते मला पाहून डोळे फिरवतात आणि मलाच कुटुंबाच्या दुर्दशेचा जबाबदार ठरवतात. माझा एक मित्र आहे, त्यानेही माझ्यासोबतच व्यापार सुरू केला होता, पण त्याचा व्यापार चांगला चालतो. तो जेव्हा माझ्या घरी येतो तेव्हा आपल्या यशाची गोष्ट सांगतो. त्याच्या गोष्टी ऐकून माझ्या कुटुंबीयही म्हणतात, तुमच्या मित्राला पहा आणि काहीतरी शिका. आम्हाला वाटते की तुमच्या बसचे काहीही नाही. तुम्ही काही करू शकत नाही. महाराज, त्यांच्या गोष्टी ऐकून आता मलाही वाटू लागले आहे की कदाचित माझ्या बसचे काहीही नाही. आता तर मला माझे जीवनच व्यर्थ वाटते. माझ्या मनात विचार येतो की मी माझे जीवन संपवून टाकू. मी येथे त्याच हेतूने आलो होतो, पण हिंमत झाली नाही. म्हणून येथे एकांतात बसून आपल्या पत्नीसोबत रडत होतो. विष्णू म्हणाले, तर ही गोष्ट आहे. तुम्हाला याखेरीज आणखी काही सांगायचे आहे का? महाराज, एक तर माझे काम बिघडते आणि दुसरे माझा मित्र मला नेहमी निष्कर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला समजत नाही मी काय करू आणि काय करू नये. विष्णू म्हणाले, तुम्ही मित्राच्या गोष्टी ऐकून खरोखर दुःखी होता का? होय महाराज, मी मित्राच्या गोष्टी ऐकून खूप दुःखी होतो. विष्णू म्हणाले, तुम्हाला कोणत्या गोष्टीचे दुःख आहे? आपल्या अपयशाचे की मित्राच्या यशाचे? तो माणूस क्षणभर विचार करून म्हणाला, महाराज, मी खरे सांगतो तर मला माझ्या अपयशाचे इतके दुःख नाही जितके मित्राच्या यशाचे होते. विष्णू म्हणाले, जर तुमचा मित्र अपयशी ठरला तर तुम्हाला आनंद होईल का? होय महाराज, मला खूप आनंद होईल. विष्णू म्हणाले, याचा अर्थ असा की तुमचा आनंद तुमच्या मित्रावर अवलंबून आहे. जर तो हवा असेल तर तुम्हाला आनंदी करू शकतो आणि नको असेल तर दुःखी करू शकतो. तुम्ही स्वतःहून ना आनंदी होऊ शकता ना दुःखी. म्हणजेच तुम्ही, मला वाटते की तुमचे काही होणार नाही. भगवान शिव म्हणाले, पार्वती, जेव्हा विष्णूंनी थोडी नाराजी दाखवली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो माणूस हात जोडून म्हणाला, महाराज, मला सोडून जाऊ नका. तुमच्या गोष्टी ऐकून मला काही आशा वाटत आहे. विष्णू म्हणाले, जर तुम्ही माझ्या गोष्टी मांडण्यास तयार असाल तर मी तुम्हाला सांगतो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोणावर अवलंबून असतो तेव्हा आपला आनंद आणि दुःखही त्याच्यावर अवलंबून राहतो. यापेक्षा चांगले आहे की तुम्ही स्वतःवर अवलंबून राहा. जेव्हा तुम्ही असा कराल आणि पूर्ण प्रयत्नाने काम कराल तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळेल. विष्णू पुढे म्हणाले, तुम्हाला वाटते की तुमचा मित्र तुम्हाला दुःखाती करण्यासाठी येतो, पण जर तुम्ही त्याच्या गोष्टींवर विचार कराल तर तो खरी गोष्ट सांगतो. मी मित्राच्या गोष्टी वाईट समजतो, पण माझ्या नजरेत तुमच्या मित्राच्या गोष्टी बिलकुलही वाईट नाहीत.
तो आपल्या संघर्ष आणि अनुभवाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्ही मित्राच्या गोष्टी लक्ष देऊन ऐकून त्या आपल्या जीवनात उतरवून खूप काही शिकू शकता. त्यासाठी तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजे की तुम्हाला घरी बसून काही अनुभव मिळत आहेत. कारण तुमचा मित्र आपल्या यशाची गोष्ट सांगतो की तो यशस्वी कसा झाला. तुम्ही त्याच्या अनुभवांचा फायदा घ्या आणि नवीन सुरुवात करा. कर्म करत राहा. एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळेल. आज तुम्ही ज्याला आपले वाईट वेळ किंवा वाईट नशीब समजत आहात, तो एक दिवस बदलेल. आणि त्याचबरोबर तुमचे विचारही बदलतील. आणि पहा, जेव्हा तुमचा चांगला वेळ सुरू होईल, तेव्हा तुमचा मित्रही तुम्हाला आपल्या यशाच्या गोष्टी सांगणार नाही. तेव्हा तो तुम्हाला आपल्या अपयशाच्या गोष्टी सांगेल. जेणेकरून तुम्ही त्याच्या गोष्टी ऐकून गोंधळून जाल आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल आणि तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल. पण त्यावेळीही तुम्ही आपल्या बुद्धीचा वापर करावा लागेल. तुमचा मित्र आज तुम्हाला दुःखी वापर करावा लागेल. कारण ज्याप्रमाणे त्याला दुःखी पाहून तुम्हाला मजा येते, त्याचप्रमाणे त्यालाही तुम्हाला दुःखी पाहण्यात तितकीच मजा येईल. तो माणूस म्हणाला, "महाराज, आपण जे सांगितले ते बरोबर आहे. पण माझा सर्वात मोठा दुःख हा आहे की माझ्या कुटुंबियांचाही यात सहभाग आहे. खरं तर मी तर कुटुंबासाठी चांगले करू इच्छित होतो, पण ते माझी गोष्ट समजण्यास तयारच नाहीत. ते मला चुकीचे म्हणतात आणि आता तर गोष्ट इतकी वाढली आहे की त्यांनी माझा साथही सोडला आहे." विष्णू म्हणाले, "मी तुमची गोष्ट समजलो. तुम्हाला सांत्वन हवे आहे. आपण जेव्हा काही करतो, तेव्हा लोकांनी आपली प्रशंसा करा अशी अशी आपली इच्छा असते. पण नेहमी आपली प्रशंसा करावी, अशी आपली इच्छा असते. पण नेहमी असं होत नाही, म्हणून आपण दुःखी होतो. आपल्याला वाटते की आपले मित्र, कुटुंबीय सगळे स्वार्थी आहेत. पण जर तुम्ही कोणाला आपले कुटुंब मानता आणि त्यासाठी काही करू इच्छिता, तर तुम्हाला असं का वाटते की तुम्ही दुसऱ्यांसाठी काही करत आहात? खरं तर तुम्ही आपल्या आनंदासाठी करत असता. म्हणून कुटुंबासाठी काही करणे हे खरं तर आपल्यासाठीच करणे असते. पण जर असे करताना तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दुसऱ्यांसाठी करत आहात, तर तुम्ही नक्की दुःखी राहाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आपल्यासाठी करत आहात, तर तुम्ही आनंदी राहाल. कारण जेव्हा तुम्ही आपल्यासाठी काही चांगले करता किंवा करू इच्छिता, तेव्हा तुम्हाला सांत्वनाची गरज भासत नाही. तो माणूस म्हणाला, "महाराज, आपण बरोबर सांगत आहात. मी समजलो की आतापर्यंत माझे वाईट नशीब त्यामुळे होते, कारण ते दुसऱ्यांच्या हातात होते. आता मी माझे नशीब आपल्या हातात ठेवतो आणि पूर्ण मेहनत आणि लग्नाने पुन्हा काम करतो आणि यश मिळेपर्यंत शांत बसणार नाही." भगवान शिव म्हणाले, "पार्वती विष्णूंनी त्याच्या गोष्टी ऐकून हसले आणि एक डिबिया काढून त्याला दिली." विष्णू म्हणाले, "ही डिबिया नेहमी आपल्याजवळ ठेवा. यात असा राज आहे जो तुम्हाला मोठमोठ्या दुःखांपासून नेहमी वाचवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही डिबिया तेव्हाच उघडा जेव्हा तुमच्या जीवनात जगण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल. तुम्हाला वाटेल की आता या जगात जगणे व्यर्थ आहे. आणि जर तुम्ही वेळेपूर्वी डिबिया उघडली तर ते सारे राज संपून जातील." तो माणूस विष्णूंना वचन देतो की जेव्हा जगात काहीही दिसणार नाही तेव्हा डिबिया उघडेल. तसेच लक्ष्मीने एक डिबिया काढून माणसाच्या पत्नीला दिली आणि म्हणाली, "ही डिबिया स्नान केल्यानंतर उद्या उघडायची आहे. मग तुमच्या जीवनातील सारे दुःख नेहमीसाठी दूर होतील आणि सगळे बिघडलेले काम पूर्ण होतील." तो माणूस घरी जाऊन आपल्या कामावर लागला आणि त्याच्या पत्नीने स्नान केल्यानंतर डिबिया उघडली. त्यात एक परचा आणि एक मंगलसूत्र होते, जे प्रत्येक सुहागिणीची निशाणी असते. तिने परचा वाचला आणि वाचून ती चकित झाली. यावेळी माता पार्वती भगवान शिवांना विचारतात, "प्रभू, त्या पर्च्यात असे काय लिहिले होते की ती स्त्री वाचून चकित झाली?" भगवान शिव म्हणाले, "तुला जाणून घ्यायचे आहे का की त्या पर्च्यात काय लिहिले होते? त्या पर्च्यात तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर लिहिले होते." पार्वती म्हणाल्या, "प्रभू, ते कसे?" शिव म्हणाले, "तुझा पहिला प्रश्न होता की मंगलसूत्रात कोणते मोती घातल्याने वैवाहिक जीवन दुःखद आणि पती रोगग्रस्त होतो. तर ऐक, त्या पर्च्यात लिहिले होते, बेटी, तुमच्या जीवनातील दुःख आणि तुमच्या पतीचे आजार याचे कारण असे की तुम्ही जे मंगलसूत्र घातले आहे त्यात फक्त पिवळ्या रंगाचे मोती आहेत. मी तुम्हाला दिलेले मंगलसूत्र घाला. यात एक पर्चा आहे. तो पर्चा मंगलसूत्राबद्दल विस्ताराने लिहिला आहे. तो पर्चा आणि मंगलसूत्राचे रहस्य समजून घ्या आणि त्यानुसार धारण करा." भगवान शिव म्हणाले, "पार्वती, त्या पर्च्यात लिहिले होते की मंगलसूत्राबाबत 6 चुका कधीही करू नका. पहिली, अनेकदा असे दिसते की महिलांना एकमेकांच्या गोष्टी मागून घालणे खूप आवडते. जर एखाद्या महिलेला दुसऱ्याच्या गळ्यातील काही आवडले तर ती ते घालण्यासाठी मागून घेते. पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की विवाहित महिलेने कधीही दुसऱ्याचे मंगलसूत्र मागून घालू नये.
असे केल्याने पतीचे आयुष्य कमी होते आणि तो रोगग्रस्त होतो. म्हणून असे करण्यापासून नेहमी वाचावे. त्या पर्च्यात पुढे लिहिले होते की प्रत्येक मंगलसूत्र सोन्याच्या मोत्यांपासून आणि काळ्या मोत्यांपासून बनवले जाते. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की मंगलसूत्रात काळे मोती आणि सोन्याचे मोती अवश्य असावेत, कारण काळ्या रंगाचे मोती नेहमी लोकांच्या वाईट नजरेपासून वाचवतात, ज्यामुळे तुमचे सुखी दाम्पत्य जीवन लोकांच्या नजरेस लागत नाही. म्हणून कधीही असे मंगलसूत्र घालू नका ज्यात काळे मोती नसतील. मंगलसूत्र नेहमी असे असावे ज्यात काळे मोती आणि सोन्याचे मोती अवश्य असावेत. भगवान शिव म्हणाले, पार्वती त्या पर्च्यात पुढे लिहिले होते की मंगलसूत्र कधी काढू नका. पती जेव्हा पत्नीच्या गळ्यात मंगलसूत्र घालतो, तेव्हापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत पत्नीने गळ्यात मंगलसूत्र धारण केलेले असावे. जर काही अनहोनी स्थितीत मंगलसूत्र काढावे लागले तर त्याच्या जागी गळ्यात काळा धागा अवश्य धारण करावा. त्या पर्च्यात पुढे लिहिले होते की मंगलसूत्र अचानक गळ्यातून तुटून पडले तर ते अपशकुन मानले जाते. अशा वेळी पतीच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते किंवा नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून कधीही गळ्यात कमकुवत मंगलसूत्र धारण करू नका. भगवान शिव म्हणाले, पार्वती, मला पूर्ण विश्वास आहे की तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. पार्वती म्हणाल्या, होय प्रभू, मला माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि मी पूर्णपणे संतुष्ट आहे. भगवान शिव म्हणाले, पार्वती, मग त्या स्त्रीने ते मंगलसूत्र धारण केले आणि मंगलसूत्राच्या प्रभावामुळे तिचा पती रोगाच्या प्रभावातून मुक्त झाला आणि खूप मेहनत करू लागला. अशा प्रकारे तो एक मोठा व्यापारी बनला आणि आपल्या पत्नीसोबत हसत खेळत राहू लागला. भगवान शिव म्हणाले, पार्वती, पण वेळ, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐक. आता तुझा दुसरा प्रश्न होता की एक दुःखी माणूस नशीब कसे बदलू शकतो. पहा, वेळ नेहमी सारखा राहत नाही, तो बदलत राहतो. त्या माणसाच्या जीवनात पुन्हा बदल घडला. एक दिवस त्याच्या राज्यावर शेजारच्या राज्याने चढाई केली आणि दुसऱ्या राज्याच्या राजाने त्याच्या राज्यावर कब्जा केला. ज्या राज्यात तो व्यापारी राहत होता, तेथे सैनिकांनी चारही बाजूनी लुटमार केली. त्यांनी व्यापाऱ्याचे सर्व धन लुटले आणि त्याच्या घराला आग लावली. जीव वाचवण्यासाठी त्या व्यापाऱ्याला आपल्या कुटुंबासोबत पळून जावे लागले. तो माणूस आपल्या कुटुंबासोबत अनेक दिवस इकडे तिकडे भटकत राहिला. अन्नासाठी मोहताज झाला. त्याचे मूल आजारी पडले. हे सगळे पाहून त्या माणसाचे हृदय एकदम चित्कारून उठले. तो आपल्या मुलाचा इलाज कसा करवेल? त्याच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. अशा वेळी पुन्हा एकदा त्या माणसाला निराशा घेरू लागली. त्याला वाटू लागले की त्याचे जीवन आणि सगळे जग व्यर्थ आहे. कोणत्याही गोष्टीचा काही अर्थ नाही. मग तुम्ही जीवनात कितीही काही करा, कितीही यश मिळवा, शेवटी जीवन संपतेच. जगण्याचा काय फायदा? यापेक्षा तर मी माझे जीवनच पूर्णपणे संपवून टाकू. तो माणूस आपल्या कुटुंबासह आत्महत्या करण्याच्या विचारात होता की त्याला त्यावेळी विष्णूंनी सांगितले होते की जेव्हा तुम्हाला जगात काही दिसणार नाही, अशा वेळी डिबिया उघडा. त्यात एक पर्चा आहे, तो वाचून तुमचे सारे दुःख दूर होईल. डिबियाची आठवण येताच त्या माणसाने डिबिया काढली आणि उत्सुकतेने उघडली. डिबियाच्या आत एका पर्च्यात काही लिहिले होते. ते वाचून त्या माणसाच्या डोळ्यांसमोरून निराशेचा ढग दूर झाला. पार्वती म्हणाल्या, प्रभू, त्यात काय लिहिले होते? भगवान शिव म्हणाले, त्यात तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर लिहिले होते. तुझा दुसरा प्रश्न होता की एक दुःखी माणूस नशीब कसे बदलू शकतो. तर त्यात लिहिले होते, हेही वेळ जाईल. माता पार्वती म्हणाल्या, प्रभू, मला काही समजले नाही. भगवान शिव म्हणाले, मी तुला विस्ताराने समजावून सांगतो. कधीही माणसाचे दिवस सारखे राहत नाहीत. जेव्हा दिवस वाईट होते तेव्हा त्या माणसाचे चांगले दिवसही आले आणि जेव्हा ते चांगले दिवसही व्यतीत झाले तेव्हा आज पुन्हा वाईट दिवस आले. म्हणून नेहमी दिवस वाईटच राहणार नाहीत. माणसाने हिंमतीने वाईटच राहणार नाहीत. माणसाने हिंमतीने काम करायला हवे आणि सतत आपल्या मेहनतीने आपले कार्य करत राहायला हवे. त्याला एक दिवस यश नक्की म्हणाले. पार्वती, माणूस जेव्हा प्रामाणिकपणे, विश्वासाने आणि लग्नाने कोणतेही कार्य मेहनतीने करतो, तेव्हा मेहनतीचे फळ त्याला अवश्य मिळते. ज्याप्रमाणे त्या पर्च्यावर लिहिलेली गोष्ट त्या माणसाने लक्ष देऊन वाचली आणि तो समजला की माझे वाईट दिवस एकदा पुन्हा चांगले झाले होते आणि आज पुन्हा वाईट दिवस आले, तर माझे हे वाईट दिवसही पुन्हा चांगले होतील. वेळ सारखा राहत नाही आणि तो एक दिवस आधीपेक्षा मोठा व्यापारी बनला आणि आपल्या कुटुंबासोबत आपले जीवन हसत खेळत व्यतीत करू लागला.